समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेडलॉक आहे, संदिग्धता आहे, आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे, डेडलॉक आपणच उडायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला इतर ठिकाणी सुरुवात केली. चंद्रपूरला जाऊन आलो, मुनगंटीवारांनी त्यांच्या प्रचार 2-4 मिटिंग घेतल्या. आणखीन अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत, किमान 6-7 ठिकाणी, आणखी ते वाढत जातील. जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी, मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाचे सुद्धा जे नेते आहेत, BJPचे नेते आहेत आणि शिंदे मुख्यमंत्री, सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. नाशिकमध्ये ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा व्यक्त केला स्वतःहून येऊन, मग त्याच्यामध्ये अनेक पक्षाचे, BJPचे तर निश्चितपणे होतेच, तेचून होते, पण इतरांनी सुद्धा जे आहेत की साहेब आम्ही तुमच्याबरोबर राहणार, किंवा मराठा समाजाचे जे आहेत अनेक लोक येऊन त्यांनी सांगितलं नाही, नाशिकच्या विकासासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहणार. कारण नाशिकचा विकास 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये समीर भुजबळ तिथे खासदार होते, मी पालकमंत्री होतो, आणि मग तो इथून मुंबई नाशिक रोड, फ्लायओव्हर, नाशिक चंद्रपूर, त्र्यंबकेश्वर, नाशिक पुणा, नाशिक येवला, औरंगाबाद, रिंग रोड्स दोन्ही, एअरपोर्ट, बोट क्लब, नंतर कुंभमेळा येणार होता म्हणून गोदावरी नदीच्या काठाचे असलेले जे घाट वगैरे, वेगवेगळ्या मंदिराचे वगैरे प्रश्न तिथले, अनेक